अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात गंगेची 6 नावं घेतली, बरोबर आहे ना? पण एक लक्षात घ्या, गणपतीनं युक्ती केली, गौतम ऋषीनं आराधना केली म्हणजे ध्यानधारणा केली, आणि मग गंगा आली आणि त्या गंगेचं स्नान केलं म्हणून पापातून मुक्त झाले, कारण त्यांनी गाय मारली होती म्हणून. मग आपण काय एवढे पापी का शिवाजी भाऊ? मग आपण नाही पावन होणार? पण आम्ही करीत नाही ही शोखांती काय ना भाऊ. पण तुकोबा काय म्हणतात, गंगा, गोदावरी, तुंगभद्रा, कावेरी या फार लांब आहे, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. पण तुकोबा रायांनी ह्या देहरूपी मंदिरामध्ये गंगा सांगितली. कोणती हो? कायापुरी नगरामध्ये चंद्रभागा वाहणारी तिची धार वाहे उलटे. कायापुरी नगरामध्ये चंद्रभागा वाहणारी तिची धार वाहे उलटे. होणारा काय बोलते, होणारा काय बोलते, होणारा काय बोलते, होणारा काय बोलते. या कायापूर नगरामध्ये एक चंद्रभाग आहे बरं का. चंद्रभागे स्नान, तुका मागे दान. पण ती उलटी आहे, त्याला आजपाजप म्हणतात, आणि तो आजपाजप शिकून घेतलं पाहिजे. तेच अभंगाच्या दुसरं चरण. नर्मदा ठवी वेळोवेळी वाहते, नर्मदा ठवी वेळोवेळी जाता जाता गंगा पूजनाच्या निमित्तानं एकच विनंती, पवित्राची तुळशीची माळ गळ्यामध्ये